शुभमन गिलच्या खणखणीत शतकाच्या जोरावर टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी सलामी दिली। दुबईत खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 6 विकेट्सनी पराभव केला। बांगलादेशनं दिलेल्या 229 धावांचं आव्हान भारतानं 3 षटकं राखून पार केलं। शुभमन गिलनं सलामीला येऊन 129 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांचं नाबाद 101 धावांची खेळी केली। त्यानं कर्णधार रोहित शर्मा आणि लोकेश राहुलसह अर्धशतकी भागीदाऱ्या साकारल्या। रोहित आणि राहुलनं प्रत्येकी 41 धावा केल्या। त्याआधी मोहम्मद शमी, हर्षित राणा आणि अक्षर पटेलच्या प्रभावी माऱ्यासमोर बांगलादेशचा डाव 228 धावात संपुष्टात आला। शमीनं सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या तर राणानं 3 तर पटेलनं 2 विकेट्स घेतल्या। आपण याबद्दल अधिकचे अपडेट्स अधिकचं विश्लेषण करून घेऊयात। आपल्यासोबत क्रिकेट समीक्षक थेट ग्राउंडवरून आहेत सुनंदन लेले। लेले सर, आपण सामना जिंकलो, गिलनं खणखणीत शतक केलं, शमीनं 5 विकेट्स घेतल्या, असं असलं तरी बांगलादेशनं आपल्याला झुंजायलाही तितकंच लावलं। कसं वर्णन कराल या मॅचचं? हे दीपक, आपण लक्षात घेतलं पाहिजे की चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, टॉप 8 टीमच ह्या स्पर्धेत खेळत आहेत, त्यामुळे कुठल्याही संघाला कमी लेखता येणार नाही। एक गोष्ट दीपक नक्की आहे की धाव फलक सुरुवातीला 5-35 होता आणि त्यावेळेला खराब क्षेत्ररक्षणामुळे हा सामना लांबला। मी तर म्हणेन की हृदयने एवढे त्याला क्रॅम्प्स येत होते गरम हवेमुळे, पण तरी त्यांनी जिद्द सोडली नाही। त्यांनी शतक झळकावलं, जीवदानाचा फायदा घेतला, संधीचं सोनं केलं, म्हणून बांगलादेशला 228 धावा उभारता आल्या। पण ह्या धावसंख्येचा पाठलाग करणं भारतीय संघाच्या आवाक्या पलीकडचं कधीच नव्हतं, खास करून जेव्हा शुभमन गिल अशा सुंदर बॅटिंग करत असतो तेव्हा। नक्कीच, पण एकंदरीतच जर कामगिरी म्हणायची झाली तर शुभमन गिलची कामगिरी, त्यासोबतच मोहम्मद शमीची कामगिरी, याचं वर्णन तुम्ही कसं कराल? क्या बात आहे, कारण पहिल्यांदा शमीने मुहूर्तमेढ रोवली। पुनरागमन करत असताना त्यांनी आज जी बॉलिंग केली त्याला तोड नव्हती, कारण खूप लोकांच्या मनात शंका होती जसप्रीत बुमराह नाहीये, संघाचं कसं होणार, पण त्यावेळेला खेळ उंचावला। गोलंदाजीतल्या माऱ्यामध्ये धार ही मोहम्मद शमीने आणली। 1 ना 2 दीपक त्यांनी 5 फलंदाजांना बाद केलं। हर्षित राणाने त्याला 3 विकेट काढून छान साथ दिली आणि नंतर धावसंख्येचा पाठलाग करत असताना गिलने केलेली बॅटिंग ही एक दिवसीय क्रिकेटला संपूर्णपणे साजेशी बॅटिंग होती। त्याच्या फटक्यामध्ये ताकद होती आणि त्याच्या प्लेसमेंटमध्ये नजाकत होती। पण आता लेले सर, पुढचा सामना आहे तो पाकिस्तानशी, त्यामुळे आव्हानं नेमकी काय असणार आहेत? आव्हानं मोठी आहे, पण दडपण जे आहे ते पाकिस्तानवरती आहे। त्याचं कारण पहिला सामना त्यांनी प्रचंड मोठ्या फरकानं गमावलेला आहे आणि आता हा दुसरा सामना त्यांच्याकरता करो म्हणजे जिंकू किंवा मरू अशा पद्धतीचा आहे, त्यामुळे दडपण त्यांच्यावरती आहे। मी तुला सांगू इच्छितो, पाकिस्तानचा संघ दुबईमध्ये येऊन दाखल झालेला आहे, त्यामुळे आता पहिल्या सामन्यानंतर भारताच्या विजयानंतर सगळ्यांचं लक्ष रविवारकडे लागलेलं आहे। स्वाभाविकच या महामुकाबल्याचे अपडेट देखील तुमच्याकडून आम्ही दुबईतून घेतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि केलेल्या विश्लेषणाबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।